ऑपरेशन टायगर वरून दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या 3 महिन्यांमध्ये माजी आमदार खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलेला आहे। ठाकरेंच्या खासदारांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन शिंग असल्याचा पलटवार खासदार संजय राऊतांनी केलाय। बघूया। ऑपरेशन टायगर वरून दोन्ही शिवसेनेत जुंपली। ठाकरेंचे आमदार खासदार एकसंघ असल्याचा दावा। ऑपरेशन टायगरला टायगर जिंदा है ने उत्तर। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। मी 90 दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं, दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं। कदाचित आपला गैरसमज असेल। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत, हे आजही मी सांगतोय ना। शिवसेनेनं महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू केल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। पुढच्या 3 महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 ते 12 माजी आमदार खासदार शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा त्यांनी केलाय। सामंतांच्या या दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली आहे। ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा पसरत आहेत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन टायगर अभी जिंदा है अशी ग्वाही दिली आहे। उद्धव ठाकरेंचे सगळे खासदार एकसंघ असल्याचा दावाही त्यांनी केलाय। मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत, अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी हा मुद्दा पुढे सोडलेली आहे। संजय राऊतांनी ऑपरेशन टायगरवर बोलताना एकनाथ शिंदेंचा खरपूस समाचार घेतलाय। भाजपच्या पोटात उगवलेले अपेंडिक्स म्हणजे शिंदेंची शिवसेना असल्याचा टोला राऊतांनी लगावला। शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे, तो कधी कापून टाकला जाईल। पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते। तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत। जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेनेही तसंच उत्तर दिलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अवस्था मूळव्याध झालेल्या रुग्णासारखी झाल्याचा टोला खासदार नरेश मस्केंनी लगावलाय। आमचं काय कोण ऑपरेशन करत असतील, काय करत असतील ते आम्ही बघून घेऊ, पण आपण आपली अवस्था मूळव्याधाप्रमाणे करून ठेवलेली, दुखतंय पण दिसत नाही, पाहता येत नाही, बाणगोळ्याप्रमाणे करून ठेवलेली आहे, ती प्रथम पाहावी। ठाकरेंच्या खासदारांसाठी ऑपरेशन टायगरच्या प्लॅनिंगची चर्चा सुरू असताना खासदार नरेश मस्केंनी थेट काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनाच महायुतीत येण्याची जाहीर ऑफर दिली। ये विपक्ष वाले कोई मौका नहीं छोड़ते हैं महिलाओं का अपमान करने का। ये महाराष्ट्र वाले सांसद वर्षाताई को कभी मौका ही नहीं दिया भाषण करने का, क्योंकि उनका वसीला नहीं है। वर्षाताई, मैं आपको निमंत्रण देता हूं, एनडीए में आओ,
महायुतीत शिवसेना किती खुश आहे हे सर्वांना माहित आहे. एकनाथ शिंदेंनाच त्यांचंच थोडं झालेलं असताना शिवसेनेत कुणी प्रवेश करण्याचं धाडस करेल का याबाबत शंका आहे. पण या ऑपरेशन टायगरमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांसाठी नवा विषय मिळाला. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई.